आणि या व्हिडिओमध्ये आपण जो बघणार आहेत की या व्हिडिओमध्ये 4 टॉपिक आपण बघणार आहेत की एखाद्याची समजा आज नाव फक्त माहिती आहे आजोबा पंजोबांचं, पण त्या गावात कधी तुम्ही गेलेच नाही, कोणीच गेले नाही, फक्त ती जमीन कुठे आहे हे जर तुम्हाला शोधायचं असेल ते कशा प्रकारे शोधणार। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सर्वे नंबर माहिती आहे, गट नंबर माहिती आहे, 7/12 तुमच्या जवळ आहे, पण ती जमीनच माहिती नाहीये, तर ती कशा प्रकारे तुम्ही फाइंड करणार। तिसरी गोष्ट अशा प्रकारे आहे की तुमच्या अंडरमध्ये ताबामध्ये एखादा जमीन आहे, म्हणजे पायाखाली जमीन आहे, पण त्याचा काहीच रेकॉर्ड तुम्हाला माहिती नाही, नाही सर्वे नंबर माहिती, नाही हिस्सा नंबर माहिती, तर तो कशा प्रकारे काढणार। आणि चौथी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही सरकारी मोजणी केली असेल आणि लोकांचे भरपूर त्याबद्दल मला कमेंट येतात की सरकारी मोजणी करून सुद्धा ती मोजणी चुकीची आहे की बरोबर आहे, कारण की सरकारी सर्वेअर येतो तो आपल्या हद्दीच्या खुणा देऊन जातो, त्या जर त्यांनी परफेक्ट दिलेल्या आहेत की नाही हे कशावरून आपण सिद्ध करणार। या चारही गोष्टीवर आजचा हा आपला व्हिडिओ आहे। बिना स्किप केल्यानेच हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजणार आहे। ज्यांना घाई असेल त्यांनी सरळ निघून जायचं आहे, काहीच जर तुमचा फायदा नसेल या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायची गरज नाही। पण जर या 4 तुमचे प्रश्न आहेत त्याच्यात एखादा जर तुमचा प्रश्न असेल, म्हणजेच पहिला प्रश्न मी सांगितला फक्त नाव माहिती आहे, जमीन कशी शोधावी, जमीन माहिती आहे त्याचा सर्वे नंबर कसा काढावा, पहिला सर्वे नंबर माहिती आहे त्याची जमीन कुठे आहे हे कशी शोधावी, आणि जी आपली सरकारी मोजणी आहे ती चुकीची आहे की बरोबर आहे हे कशावरून समजावं। तर ह्याच टॉपिकवर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर स्टेप बाय स्टेप मी सगळ्याच तुम्हाला हे करणार आहे। तर आपला पहिला प्रश्न जो आहे त्याच्यावर मी पहिले तुम्हाला बोलून घेतो की फक्त जर जमीन तुम्हाला नाव माहिती आहे, तुमच्या गाव तालुका जिल्हा माहिती आहे आणि नाव माहिती आहे, त्या गावामध्ये आपली जमीन आहे हे जर माहिती आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला तलाठी ऑफिस मध्ये जायचं आहे किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांच्याजवळ जाऊन तुम्हाला फक्त तुमचा जो आजोबा पंजोबा जे कारण असतील त्याचा खाते नंबर तुम्हाला काढायचा प्रयत्न करायचा आहे। भले तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांना जर तुम्हाला थोडेफार जरी काही पैसे द्यायलाची गरज लागली तर ते नक्की द्या, कारण की त्याशिवाय तुम्हाला एवढा जुना रेकॉर्ड तुम्हाला शोधून मिळणार नाही। कारण की जरी आताचे जे तलाठी असतात ते ह्या रेकॉर्ड चालण्यासाठी किंवा बघण्यासाठी कंटाळा करत असतात, तर त्यासाठी तुम्ही त्यांना थोडेफार पैसे द्या, म्हणजेच ते तुम्हाला त्याचा रेकॉर्ड म्हणजेच खाते नंबर, आपल्याला खाते नंबर हा त्यात गरजेचा आहे। खाते नंबरवरून आपण 8चा उतारा काढू शकतो। आता 8चा उतारा आपण काढल्यानंतर काय होणार की एखाद्या नावावरून आपण खाते नंबर काढणार, खाते नंबरवरून आपण 8चा उतारा काढणार। आता खाते नंबर काय असतो ते पण सांगतो की एखाद्या गाव आहे आणि गावामध्ये समजा एक व्यक्ती आहे, म्हणजेच स्वतः मी आहे, तर माझ्या नावाची जेवढी काही प्रॉपर्टी असेल ती त्या खाते नंबरमध्ये उल्लेख असतो आणि सगळ्या प्रॉपर्टीचा मिळून एक खाते नंबर त्या माणसाला दिलेला असतो आणि त्याच्यात बरेच काही 7/12 असतात आणि बरेच काही त्याच्यात प्रॉपर्टीचा उल्लेख असतो। तर एकदा जर काय आपल्याला खाते नंबर मिळाला तर आपण पुढच्या स्टेप आहेत त्या आपण चालू शकणार आहे। पण नेमकं जर तुम्हाला खाते नंबर मिळाला नाही तर पहिला जो प्रश्न आहे तो हा इकडेच तुमचा थांबणार आहे, पुढच्या पायऱ्या आहेत ते तुम्ही करू शकणार नाही। पहिले खाते नंबर मिळणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर 8चा उतारा काढणं गरजेचं आहे। 8चा उतारा एकदा आपल्याला मिळाला की त्याच्यानंतर त्या 8च्या उतार्यावर पूर्ण प्रॉपर्टीची डिटेल असते आणि डिटेलवरून आपण पुढच्या पायऱ्या आहेत त्या करू शकणार आहेत। आता जी आहे पहिला प्रश्न तो हा इकडेच क्लोज होतो, आणि क्लोज का होतो कारण की जो सेकंड प्रश्न आहे तो ह्याच्याच रिलेटिव्ह आहे, म्हणजे खाते नंबर मिळाला, प्रॉपर्टीची डिटेल आपल्याला मिळाली, तर आपला पहिला प्रश्न काय, दुसरा प्रश्न काय आहे की प्रॉपर्टीची डिटेल माहिती आहे, 7/12 माहिती आहे, पण जमीन कुठे आहे हे माहित नाहीये। तर आपला दुसरा प्रश्नावर माझं हे आता उत्तर आहे का तुम्ही की आपल्याला खाते नंबर, 7/12 नंबर, सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर जे काय आहे ते सगळं माहिती करून झालं आणि आपल्याला जमीन माहीत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय लागेल, जे तुम्ही आता कॉम्प्युटर स्क्रीनवर मी तुम्हाला नेतो तर त्याप्रमाणे आपल्याला ते काम करावं लागणार आहे। आता दुसरा आणि तिसरा प्रश्न हा सेमच आहे। तिसरा प्रश्न असा होता की तुम्हाला जमीन माहिती आहे पण त्याचा सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर काही 7/12 वगैरे माहीत नाही, तर त्यासाठी पण मी कॉम्प्युटर स्क्रीनवर नेतो त्याचप्रमाणे करायचं आहे। आणि चौथा प्रश्न पण तसाच आहे की जर तुम्ही मोजणी केलेली आहे पण ती चुकीची आहे की बरोबर आहे हे कशावरून सिद्ध करणार, तर चौथा प्रश्न पण स्क्रीनवर गेल्यानंतर तुम्हाला समजणार आहे। तर बिना स्किप केल्याने तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ चालू करण्या अगोदर मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करून ठेवा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत राहील। आता मेन जे आपलं काम सुरू होते ते कशा प्रकारे होते ते पण मी तुम्हाला समजवतो। तर तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीनवर बघत असतील तर हा मी एक गाव आहे ते पूर्ण गाव बसवून ठेवलेलं आहे। इथे तुम्ही बघत असतील तर ही गावाची पूर्ण बाउंड्री आहे
आणि या गावाच्या हद्दीच्या पूर्ण मी रेकॉर्ड बसवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो काही नंबर आहे तो पण मी तुम्हाला समजवतो की आपल्याला कोणता नंबर आपण इथे घेतलेला आहे. तर आपल्याला हा 20 नंबर आहे. 20 नंबरमध्ये जो काही हिस्सा असणार आहे, रोडला टच जो हिस्सा आहे तो मी इथे तुम्हाला काढून दाखवणार आहे. आता ह्याच्यावरून मी तुम्हाला समजवतो की जो हिस्सा नंबर 2 आहे आपला, हिस्सा नंबर जो 3 आहे तो आपल्याला सातबाऱ्यामध्ये आला. म्हणजेच एखाद्याने खाते नंबर काढला, खाते नंबरवरून 8चा उतारा काढला आणि 8 खाते नंबरवर इथे तुम्ही सर्वे नंबर बघत असतील, हा मी हिश्श्याचा रेकॉर्ड आणलेला आहे. 12 आहे आणि 12चा नवीन नंबर त्यांचा 20 झालेला आहे आणि 20चा त्यांचा हिस्सा आहे तो 3 आहे. म्हणजे 20चा हिस्सा नंबर 3चा त्यांचा सातबारा निघालेला आहे. तर आपण आता 20चा हिस्सा नंबर 3 सातबारा नेमकी कुठे आहे हे कशावरून सिद्ध होणार? तर जशा प्रकारे मी इथे रेकॉर्ड बसवलेला आहे, हा पूर्ण डिजिटल रेकॉर्ड आहे मित्रांनो. हा डिजिटल रेकॉर्ड म्हणजे आपण ऑटोकॅड इथे तुम्ही बघत असतील, ऑटोकॅड आपण ऑपरेट करत आहेत आणि ऑटोकॅडवर पूर्ण गाव बसवून त्याच्यात आपण डिजिटल रेकॉर्ड त्याला अटॅच केलेला आहे. आणि अटॅच केल्यानंतर आपला जो काय नंबर आहे, म्हणजे जुना सर्वे नंबर हा त्यांचा 20 होता, लेटेस्ट त्यांचा गट नंबर हा जुना सर्वे नंबर 12 होता, लेटेस्ट गट नंबर त्यांचा 20 आहे. तर 20चा जो त्यांचा हिस्सा आहे तो 3 नंबरचा आहे. आता तुम्ही इथे बघत असतील आणि कशा प्रकारे ही प्रोसिजर तुम्हाला करायची आहे ते पण मी तुम्हाला समजवणार आहे. इथे तुम्ही बघत असतील की जो आपला हिस्सा नंबर आहे तो किती आहे, इथे 3 दिलेला आहे त्यांनी. तर त्याच्यानंतर आपण हा रेकॉर्ड कुठून आणायचा? आता मेन प्रश्न तुम्हाला पडणार आहे, हा रेकॉर्ड कुठून आणायचा आणि ऑटोकॅडवर आम्ही करू शकतो का? जे आर्किटेक्ट आहेत ज्यांनी ऑटोकॅडची कोर्स वगैरे केलेला असेल ते लोक हे करू शकणार आहेत. आणि हा जो रेकॉर्ड आहे तो हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड असणार आहे, कारण की हा कोणाच्याच जवळ नसतो, हा गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड असतो आणि गव्हर्नमेंटच्या ज्या मोजण्या होतात त्या ह्याच रेकॉर्डला अवलंबून होतात आणि हाच रेकॉर्ड बसवला जातो. त्याच्यानंतर हिश्श्याचा नकाशा बसवला जातो. पण मेन गोष्ट, जर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून कोणत्याही जिल्ह्यातून मला जर कमेंट करत असतील किंवा कॉन्टॅक्ट करत असतील तर माझ्याजवळ हा तुमचा गाव नकाशा उपलब्ध होऊ शकतो, माझ्याजवळ हिश्श्याचा नकाशा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी हिश्श्याचा जर तुमचा सातबारा असेल तर हिश्श्याचा रेकॉर्ड हा तुम्ही भूमी अभिलेखमध्ये जाऊन अर्ज करून हिश्श्याचा रेकॉर्ड काढून देणं हे तुमचं काम असणार आहे. आता मेन गोष्ट इथे मी तुम्हाला समजवतो की या रेकॉर्डला आणि ह्या कामाला किती खर्च येणार आहे. तर हा जो रेकॉर्ड आहे तो कंपल्सरी तुम्हाला, जर छोटा काम असेल, 1 गुंठा असेल किंवा 5 एकर असेल, तरी आपल्याला गाव नकाशा हा आपल्याला विकत आणायचाच असतो. त्यासाठी जो खर्च होतो तो तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला 5,500 रुपये हा प्रत्येक कामाचे, म्हणजे प्रत्येक सातबाऱ्याचे चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत. कारण की त्याच्यात माझे बसवायचे चार्जेस पण असतात आणि गाव नकाशा जो आपण विकत आणतो तो त्याचे चार्जेस सुद्धा तिथे ते ॲड केलेले आहेत. ते तर टोटल तुम्हाला 5,500 पासून काम स्टार्ट होतं. आता 5 एकरपर्यंत 5,000 5,500 घेतले जातात. जर तुमचं 6 एकर क्षेत्र असेल तर 6,000, 20 एकर क्षेत्र असेल तर 20,000, अशा प्रकारे तुमचे चार्जेस वाढत जाणार आहेत. तुमची जी गट आहे, सर्वे नंबर आहे, त्याची बाउंड्री जर फायनल करायची असेल तर त्या सर्वे नंबरची किंवा गट नंबरची बाउंड्री पूर्ण किती एरियाची आहे त्याच्यावर तुमचे चार्जेस आकारले जाणार आहेत. आता दुसरी गोष्ट, कशा प्रकारे मी तुम्हाला काम करून देणार आहे ते पण मी तुम्हाला पहिले समजवतो. तर हा जो नकाशा आहे तो तर आपण बसवला इथे आणि जो हिस्सा आहे तो पण इथे तुम्ही बघत असतील, त्याच्या बाउंड्री आहेत त्या सुद्धा इथे फायनल झाल्या. तर त्याच्यानंतर ह्या गुगल मॅपच्या आधारे आपण गुगल मॅपचे कोऑर्डिनेट, म्हणजे जिथे आपला हिस्साची लाईन इथून सुरू होते तिथून तुमचा हिस्सा नंबर 3 जो काय आहे तो त्याचे पूर्ण कोऑर्डिनेट तुम्हाला दिले जातात. PDF फाईलमध्ये तुम्हाला पूर्ण त्याची डिटेल दिली जाते आणि प्रत्येक फाईलला वेगवेगळ्या डॉक्युमेंटचे चार्ट लावलेले असतात. पहिली असते तुमचा एरिया किती असतो, दुसरी त्याची लांबी रुंदी किती आहे, तिसऱ्यामध्ये तुमचा गटाचा एरिया किती आहे, त्याच्यानंतर तुमचे गुगल मॅपचे कोऑर्डिनेटचा तुम्हाला फाईल दिली जाते. अशा प्रकारचे 4 किंवा 5 प्रकारचे फाईल तुम्हाला दिले जातात. तुम्ही इथे बघत असतील तर अशा प्रकारे आपण फाईल तयार करतो आणि ती आपण कस्टमरला देतो. तर तुमचे जे काही 4 प्रश्न आहेत त्याच्यावर मी हा टोटल एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त नावावरून जमीन कशी शोधायची, नाव माहिती आहे तर नंबर कसा काढायचा, नंबर माहिती आहे तर जमीन कुठे आहे हे कसं शोधायचं, आणि डिजिटल सर्वे म्हणजे गुगल भूमी अभिलेखने केलेला सर्वे चुकीचा आहे की बरोबर आहे. आता भूमी अभिलेखने केलेला सर्व चुकीचा आहे की बरोबर आहे हे कसं सिद्ध होणार? जेव्हा मोजणी होते त्याची क प्रत तुम्ही मला द्यावी लागेल आणि क प्रत दिल्यानंतर ती क प्रत आपण डिजिटल करणार आणि डिजिटल केल्यानंतर आपण अशा प्रकारे रेकॉर्ड बसवून ती क प्रत आहे ही याला अटॅच करणार. त्याच्यावरून आपल्याला समजेल की जी झालेली मोजणी आहे ती चुकीची झालेली आहे की बरोबर झालेली आहे. तर अशा प्रकारे हे आपलं काम आहे आणि अशा प्रकारे आपण हे
काम करून देतो. तर पूर्ण महाराष्ट्रातून आपण बरीच कामं अशी करून दिलेली आहेत. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे जर अशा प्रकारचं काही काम अडलं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे आणि इथे स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे. डायरेक्ट कॉल करू नका, व्हॉट्सअप करा. फक्त डिजिटल मोजणीसाठीच हा नंबर दिलेला आहे. माझ्याशी कॉल चार्जेस आहेत ते वेगळ्या नंबरने भरायचे असतात आणि त्या नंबरवरूनच कॉलवर माहिती दिली जाते. हा नंबर फक्त तुम्ही डिजिटल मोजणीसाठी जर काम असेल तरच तुम्ही हा नंबर वापरू शकता. तर चला मित्रांनो, नक्की तुम्हाला समजलं असेल या चारही गोष्टीवर काम कसं केलं जातं आणि कशा प्रकारे जमीन शोधली जाते, जमीन माहिती आहे तर कशा प्रकारे डॉक्युमेंट शोधले जातात आणि सरकारी मोजणी व्हेरीफाय कशा प्रकारे केली जाते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन चॅनलवर असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.